अमरावतीत सारंगपूर ग्रामपंचायतीच्या कथित गैरकारभाराविरोधात एका युवकाने अनोखं आंदोलन सुरू केलंय। तक्रारदार गजानन बोरकर हे गेल्या 2 दिवसांपासून सातुर्णा परिसरातील सुमारे 50 फूट उंच मोबाईल टॉवरवर बसलेत। ग्रामपंचायतीतील कथित अनियमितता आणि गावातील प्रलंबित समस्यांबाबत विभागीय आयुक्तांकडे तक्रार करूनही अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आरोप बोरकर यांनी केलाय। ग्रामपंचायतीशी संबंधित कागदपत्र आणि अभिलेख सील करून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, तसेच गावातील पाणी टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी त्यांची मागणी आहे। या घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आंदोलनकर्त्यांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या मागण्यांवर प्रशासन काय भूमिका घेतं याकडे लक्ष लागलं आहे। नमस्कार, मी गजानन बोरकर, राहणार सारंगपूर, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा। माझं आंदोलन मी 10 तारखेला विभागीय आयुक्त मॅडम यांना निवेदन दिले होते किंवा 13 तारखेपर्यंत माझी दखल घेण्यात यावी, नाहीतर मी 14 तारखेला टावर आंदोलन करीन। तरी कुठलीच दखल घेतलेली नाही आहे आणि तात्काळ सरपंच, विस्ताराधिकारी, ग्रामसेवक, ऑपरेटर यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा। कारण त्यांना मी 29 तारखेला टावर आंदोलन केलं होतं, 29/6। तर मी भारत साखळे शिवसाहेब यांच्या म्हणण्यानुसार खाली उतरलो, पण त्यांनी आजपर्यंत फक्त कागदोपत्रीच कारवाई केलेली आहे आणि त्यांनी काहीच केलेलं नाही आहे। अभिलेख रेकॉर्ड सील करण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं, पण त्यांनी कुठलं रेकॉर्ड सील नाही केलं, काहीच नाही। आणि सरपंचांनी आरेरावी केली की माझं रेकॉर्ड कुठलं सील करायचं नाही आहे। तर विस्तार अधिकारी यांनी सरपंचांनी गोंधळ घातला आणि विस्तार अधिकारी हे पंचायत समितीला चालले गेले। त्यानंतर पंचायत समितीला विचारलं मी, बा तुम्ही त्या सरपंचावर आणि ग्रामसेवकावर काय कारवाई केली? त्यांनी हो केली, पण कुठलीच काही पर्याय मार्ग शोधला नाही। तरी माझी इच्छा आहे, जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी टावरच्या खाली उतरणार नाही। जय महाराष्ट्र।